नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? आज आपण डाऊट सिरीजमध्ये फॅरेडे लॉ बघणार आहोत. तर फॅरेडे लॉ बघणार आहोत. तर ही आहे एक कॉईल. ओके, कॉईल आहे ही. आणि या ठिकाणी आपण एक मॅग्नेट घेऊयात. ओके, मॅग्नेट घेतलेला आहे या ठिकाणी एक. ओके, तर या ठिकाणी एक मॅग्नेट घेतलेला आहे आणि एक कॉईल घेतलेली आहे. ओके, तर बघा, हा आपण पाहिलं की आपण काय बघितलं की हा जो मॅग्नेट आहे, मॅग्नेटच्या आपण जसं जवळ नेऊ. ओके, मॅग्नेटच्या आपण जसं जवळ नेऊ तसं तो काय होणार, एक करंट इंड्यूस होईल. ओके, करंट इंड्यूस होईल. पण ह्याची डायरेक्शन कशी डिसाईड कराल? तर ह्याची जर मी समोरून पाहिलं तर हा क्लॉकवाईज होईल का अँटी क्लॉकवाईज होईल? ओके, हे कसं कळणार? तर अकॉर्डिंग टू लेन्स लॉच्या अकॉर्डिंग कोणतीही कॉईल किंवा कंडक्टर जो इंड्यूस होईल करंट आहे त्याची डायरेक्शन कायम अशी असेल की त्या रिजन अपोज करेल, त्यामधून प्रोड्यूस होईल. मॅग्नेटचा कोणताही पोल त्याच्याकडे जाईल. ओके, नॉर्थ पोल जो आहे तो त्याच्याकडे जाणार. नॉर्थ पोल जाण्यासाठी तो अपोज करेल. कसं अपोज होईल? तर तो त्याच्याकडे जाईल, रिपेल होईल. ओके, रिपेल तेव्हा तो जाईल. तर जेव्हा हा जो ह्याची कोणतीही फेस असून द्या, हा जो फेस आहे हा फेस नॉर्थ, जेव्हा कोणताही फेस घ्या, कोणताही फेस याचा समजा मी हा फेस घेतो. ओके, हा फेस जर नॉर्थ सारखा बिहेव करत असेल, बघा, कोणतीही कॉईल असून द्या, कोणतीही कॉईल असेल, कोणताही फेस असेल, जेव्हा तो नॉर्थ सारखा बिहेव करेल, नॉर्थ पोल सारखा बिहेव करत असेल, तर त्यामध्ये करंट कसा पाहिजे? तर त्यामध्ये करंट हा अँटी क्लॉकवाईज पाहिजे. ओके, तर